महायुतीमध्ये अर्थ खात्यावरून सध्या घमासान सुरू आहे। दादा गेल्यानंतर फडणवीसांनी अर्थ खातं आपल्या स्वतःकडे ठेवलं। आता राष्ट्रवादीला अर्थ खातं परत हवंय। मात्र शिंदेंचा राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास विरोध असल्याचं सूत्रांकडनं कळतं। सत्तेमधल्या वाटणीमध्ये अर्थ खातं राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे त्यांचा त्यावर अधिकार आहे। त्यामुळे आणखी एका राष्ट्रवादीच्या एंट्रीने या सगळ्यामध्ये ट्विस्ट आलाय। शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडनं मिळते। अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळेल, पण ते दुसऱ्या राष्ट्रवादीला। 2 वेळा अर्थमंत्रीपद सांभाळलेल्या जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद दिलं जाणार अशी माहिती आहे। जयंत पाटील आणि आव्हाडांची शिंदेंसोबत बैठक झाली आणि त्यानंतर शिंदेंचा राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास असलेला विरोध देखील मावळला असं कळतं। म्हणूनच शिंदेंचा दिल्ली दौरा सुद्धा रद्द झाल्याचं कळतं। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी फडणवीसांशी चर्चा केली होती। पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार आहे। रवी राणा यांचं हे म्हणणं आहे की 2 राष्ट्रवादी 15 दिवसांमध्ये एकत्र येणार। मात्र सुप्रिया सुळेंनी विलीनीकरणाला फुलस्टॉप लागल्याचं म्हटलंय। त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये एक गट म्हणून राहील अशी माहिती सूत्रांकडनं मिळते। अर्थ खातं पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाऊ नये यासाठी पटेल तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा भेटले होते। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं मात्र मतदारसंघामधल्या कामांसाठी भेटींचा सिलसिला सुरू असल्याचा दाखला दिला जातोय। सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या काही दिवसांमध्ये जयंत पाटील अर्थमंत्री होणार, पवारांची राष्ट्रवादी गट म्हणून सत्तेमध्ये बसणार। यासारख्या आणखीही बऱ्याच घडामोडींचा तडका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बसणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।